भावना आहेत त्यांचा पण आदर आहे. याआधी काही एवढ्या तीव्र स्वरूपात कुठल्याही पद्धतीचं बोलणं आपल्यापर्यंत पोहोचलं नव्हतं. कुणी तुम्हाला जबरदस्ती केली काम करण्याबाबत तुम्हाला काय त्रास असेल तर तो आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर नक्कीच त्याच्यावरती योग्य ती कारवाई होईल. जे काही आपलं काम जे आहे, आपलं विभाग जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा माझी ही नेहमीच प्राथमिकता आहे. उपाध्याय मॅडम असतील किंवा आम्ही असेल, जिल्ह्याची टीम असेल, ही सदैव आपल्या पाठीशी होती आणि आहे. ज्या पद्धतीने संघटना ही कुठल्याही पदाकरता महत्त्वाची असते, त्यामध्ये हस्तक्षेप आतापर्यंत आपल्या जिल्ह्याच्या टीमकडनं कधीही कुठल्याही पद्धतीने झालेला नाही, यापुढेही होणार नाही. आपण आपलं जे काम करत आहात ते मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने आपल्याला राज्यस्तरावरून सूचना येतात त्या जशाच्या तशा आपल्याला खाली फॉरवर्ड केल्या जातात. त्यामध्ये आपल्याला ज्या काही अडचणी येतील, जिल्हा स्तरावरती जे काही प्रश्न असतील ते आजपर्यंत ज्या पद्धतीने सॉल्व्ह झाले आहेत तेच यापुढे पण होतील, याबद्दल आपण आश्वस्त राहाल. तो विषय नाही, त्यामुळे त्याबद्दल मी काही मत व्यक्त करणं हे योग्य राहणार. आपल्या बाकी इतर ज्या काही मागण्या आहेत, ऑनलाईन काम आणि ऑफलाईन काम, बरेचसे आपल्या आशा प्रोग्राम हा बराचसा जुना आहे आणि आपलं काम जे आहे ते सर्वेक्षण माहिती एकत्रित करणं. उपकेंद्र स्तरावरती CHO आहे, जे सुशिक्षित आहेत, योग्य क्वालिफिकेशन घेऊन बसलेले आहेत, त्या पद्धतीने त्यांनी ते काम बघावं अशा आपण यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत. यापुढे घेऊया. आपले 72 हेड आहेत. 72 हेडमध्ये कामावर आधारित मोबदला आपण घेतो. तुम्हाला जेवढं शक्य असेल त्या पद्धतीने तुम्हाला काम तुम्ही चालू ठेवा. जिथे अडचणी तिथून आपल्या संघटनेमार्फत आपण कळवावे, तसेच जिल्हा स्तरावर कळवावे. तुमच्या मागण्या ह्या आपल्या स्तरावरच्या मागण्या मान्य केल्या जातात. अंतर्गत NHM मध्ये सामावून घेणं, त्याचबरोबर जे वार्षिक 5% देता येते ती 5% आम्हाला पण वाढ देण्यात यावी. त्याचबरोबर लॉयल्टी बोनस जो आहे 15% तो पण आमचा वाढ करण्यात यावी. आणि सुपरवायझर हे नाव आम्हाला देण्यात यावं. जे आशा गटप्रवर्तक म्हणतात ते आशा सुपरवायझर हे नाव देण्यात यावं. त्याचबरोबर जे कंत्राटी कर्मचाऱ्यांना ज्या अटी शर्ती लागू केलेल्या आहेत त्याच अटी शर्ती लागू करून आम्हाला ऑर्डर ही 11 महिन्याची दिली जाते. 1 दिवसाचा खंड दिला जातो. परंतु त्यांना ज्या अटी शर्ती लागू केलेल्या आहेत त्यांना जे काही शासन मानधन देत होतं किंवा वेतन देत होतं ते वेतन आम्हाला दिलं जात नाही. तर आमची मेन मागणी आहे, आम्हाला वेतन द्यावे, कंत्राटी सेवेमध्ये सामावून घ्यावे. त्याचबरोबर डिलेव्हरी रजा ज्या आहेत त्या डिलेव्हरी रजा पण आम्हाला कंत्राटी सेवेत सामावून घेतल्याच्यानंतर मिळणार आहेत आणि आशा सुपरवायझर हे नाव देण्यात यावे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये आशा आणि गटप्रवर्तकांनी आजपासून म्हणजे 18 ऑक्टोबरपासून संपूर्ण राज्यव्यापी संप पुकारलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्येच हा संप होत आहे. आशांच्या ज्या मागण्या आहेत किंवा BFच्या ज्या मागण्या आहेत त्या संपूर्ण मागण्यांकरता आमचं जे शिष्टमंडळ कृती समितीचं 16 ऑक्टोबरला मुंबईला मंत्रालयामध्ये गेलो होतो. त्यामध्ये राजू देसले होते, शंकर पुजारी होते, सुमन पुजारी होत्या. ह्या शिष्टमंडळाबरोबर आरोग्य संचालनाची जी काही बोलणी झालेली आहे ती बोलणी आम्हाला मान्य नाही आहे. आमच्या ज्या मागण्या होत्या त्या त्यांनी धुडकावून लावलेल्या आहे किंवा आम्ही चर्चा करू, आम्ही मग आरोग्यमंत्र्यांशी बोलू, परंतु याच्यात आमचं समाधान झालेलं नाही. आम्ही जो संप करणार आहे हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. दीपावलीचा सण जवळ आलेला आहे. आमच्या आशांची अतिशय कुटुंबानं चालवले आहे. त्यांना ऑनलाईन काम सांगतायत. ऑनलाईन काम करत असताना देखील त्यांना मोबाईल नाही आहे, त्याचा डाटा नाही आहे, काय त्याचा मोबाईलला जाणार त्याची माहिती नाही आहे. कुठल्या बेसवर हे काम सांगतायत आणि काय करतायत त्याकरता आम्ही उद्यापासून कुठल्याही हालतमध्ये आम्ही संपूर्ण राज्यभर महाराष्ट्रात बेमुदत संप करत आहोत. आम्हाला इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे काम तर काही चुकत नाही, तरी पण शासनाने आम्हाला दर दिपोळीला 10,000 रुपये बोनस द्यावा आणि तो कोणत्याही प्रकारे त्याच्या टाळाटाळ न करता आम्हाला तो वेळेवर द्यावा, एवढीच शासनाला विनंती. कॉम्रेड निर्मला कोडदे, पारनेर तालुका. आज जो आशांचा जो बेमुदत संपाचा 18 तारखेला जो बेमुदत संपासाठी या आशा भगिनी माझ्या जमलेल्या आहेत. सर्व आशा भगिनींचा आणि गटप्रवर्तकांची एकच मागणी आहे की जी ऑनलाईन काम करतोय त्याची सक्ती करू नये. 14 वर्षापूर्वी आशांची जी नियुक्ती झालेली आहे त्यावेळेस सगळ्या आशा शिकलेल्या नव्हत्या. 8वी 9वी 10वी अशा शिकलेल्या आहेत आणि ऑनलाईन कामासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या आशांना येतच नाही आहेत ना. तर त्याच्यासाठी तुम्ही सक्ती करू नका. बरं, काम पण करण्याबाबत हरकत नाही, पण त्यासाठी जो मोबदला दिला जातोय तो मोबदला योग्य प्रमाणात आशांना किंवा गटप्रवर्तकांना दिला जात नाही.
तर सर्व आशा भगिनींची आज 18 तारखेच्या बेमुदत संपत अशी मागणी आहे तर जोपर्यंत तुम्ही कामाचा मोबदला आशांना व्यवस्थित दिला जात नाही किंवा ऑनलाईन काम करण्याची जी सक्ती केली जाते या गोष्टी तुम्ही बंद करत नाही तोपर्यंत हा संप चालूच राहणार आहे आणि या संपात सर्व माझ्या आशा भगिनी गटप्रवर्तक पूर्णपणे सामील आहेत. तर माझी या शासनाला एक विनंती आहे लवकरात लवकर निर्णय घेऊन आशांच्या मागण्या मान्य कराव्या. मी या ठिकाणी अहमदनगर आशा व गटप्रवर्तक संघटना जिल्हा अहमदनगर व महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघा मुंबई आज या ठिकाणी महाराष्ट्रभर 18 ऑक्टोबरपासून संप सुरू झालेला आहे आशा व गटप्रवर्तक यांचा. कारण ही जी काही पंतप्रधान योजनेची जे काही लाभार्थ्यांची जी माहिती घ्यायची त्यांचे कार्ड बनायचे गोल्ड कार्ड जे आहेत बनवायचे हे ऑनलाईन काम जे आहे हे अत्यंत किचकट असं आणि अवघड असं आहे की गेल्या कित्येक महिन्यापासून जवळजवळ हे जे काही काम आहे हे ऑनलाईन करण्याची सक्ती केली जात आहे आणि म्हणून महाराष्ट्रभर या ठिकाणी या कामाची सक्ती करू नये म्हणून जवळजवळ 2 ते 3 आंदोलन झालेले आहेत. आयटक संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे. 16 तारखेला ही जे काही राष्ट्रीय आरोग्य संचालनालय आहे या ठिकाणी बैठकसुद्धा झालेली आहे. परंतु ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये ऑनलाईन कामावर कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं या ठिकाणी 18 तारखेपासून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा परिषद कार्यालयावर हे जी काही मोर्चा आहे संप आहे ऑनलाईन काम करायचं नाही. गटप्रवर्तकांना सुसूत्रीकरण करून त्यांना कायम करण्यात यावं अशा पद्धतीची जी काही भूमिका आहे. आणि ऑनलाईन आमचे सगळं अशिक्षित महिला आहेत ऑफलाईन काम करतायत गेल्या 12-13 वर्षापासून आणि त्यांच्यावर बळजबरी करणे त्यांनी जर काम केलं नाही तर तुम्हाला कामावरून कमी करू तुम्ही जर तुमचे पैसे कपात करू असे वेगवेगळ्या पद्धतीने धमक्या दिल्या जात आहेत. आणि म्हणून ह्या सर्व ज्या आशा आहेत ह्या मानधनावर आहेत. हे काय तुमचे सरकारी कर्मचारी नाहीत म्हणून त्यांना तुम्हाला नोटिसा द्यावं लागतील त्यांचे पगार कट करायला हे कोणत्याही बाबी चालणार नाही. म्हणून या ठिकाणी हे सर्व जे काही आशा गटप्रवर्तक सगळ्या महिला आलेल्या आहेत जवळजवळ 1000 ते 1500 महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. एकूण जिल्ह्यामध्ये 3200 आशा आहेत आणि 400च्या घरामध्ये 200च्या घरात गटप्रवर्तक आहे. हा मोर्चा आणि हा जो काही इथं निदर्शने करत आहोत हे आम्ही थांबवणार नाही आणि आमचा संप आजपासून बेमुदत आहे. जोपर्यंत ऑनलाईन काम बंद होणार नाही तोपर्यंत आमचा संप राहणार आहे. एवढंच या ठिकाणी मी आशा व गटप्रवर्तक संघटना आयटकच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने मी राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट कॉम्रेड सुधीर टोकेकर या ठिकाणी इशारा देत आहे. धन्यवाद. लाल सलाम.